काही म्हणी बोला तू म्हणी अमोल अमोल आज कसं वाटतंय तुम्हाला? औषध घेतले की तेवढ्या पुरतच बरं वाटत. अशक्तपणा भरपूर वाढलाय. सारखी चक्कर येते मला. काळजी करू नका तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला. डॉक्टर म्हणाले की काही काळजी करू नका म्हणून. डॉक्टर सांगतात, डॉक्टर चुकीचं सांगतात की तुम्ही लोक मला खरं काय ते कळू देत नाही. माझ्या किडन्या हळूहळू निकाम्या होत चालल्या. हेच खरं आहे. लवकरच डायलिसिस करावं लागणार असं डॉक्टर सांगत असताना ऐकलंय. तुम्ही काळजी करू नका. कुणीतरी किडनी मिळेल कुणाची तरी आपल्याला, आणि त्याच प्रयत्नात आहोत आम्ही. किडनी विकत घेणे एवढं सोपं आहे का? 5-10 लाख कुठून उभे करणार? आज मरायचं म्हटलं तरी विष घ्यायला पैसे नाही, आणि किडन्या विकत कुठून घेणार? त्यासाठी पैसे कुठून आणणार? आता सगळीकडे अंधारच अंधार, आणि त्या अंधारात चचपडत जायला सुद्धा मार्ग दिसत नाही. आता समोर फक्त एकच दिसत, आणि ते म्हणजे माझं मरण. नका असं काही बोलू नका तुम्ही. अहो तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही घाबरू नका. हो यातून सुद्धा काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही सांगायचे मला तेच बरोबर आहे. ज्या लोकांवरती आपण जास्त विश्वास ठेवतो ना, तीच लोक आपल्यावरती वाईट वेळ आली ना की आपल्याला सोडून निघून जातात. माझ्या भावाबद्दल, बाळूबद्दल तर मला खूप खूप अभिमान होता. पण भावाजींच्या किडनीचा सांगता तो सुद्धा सोडून मला घर जावा. संकटे आली की आपली सोबत करणारी सावळी सुद्धा अंधार होता कुठल्या कुठे गायब होऊन जाते. तिथे माणसाचा काय? अण्णा, रवी, श्री यांना दोष देऊन काय? हा मार्ग आपणच स्वीकारलाय. स्वतःसाठी, स्वार्थासाठी त्यांना वेगळं सांगून आम्ही यापेक्षा सगळे पासेच आमच्या विरुद्ध पडले. त्याला आपण तरी काय करणार? केवढ्या हौसेने कंपनी चालू केली होती तुम्ही. सगळ्या पैशांची, दागिन्यांची गुंतवणूक केली आपण त्या कंपनीसाठी. शेवटी काय झालं? कंपनी तर आता शेवटची घटका मोजते. आणि हा सगळा त्रास कमी म्हणून की काय तुम्हाला हा असा असाध्य रोग झाला? अमोल, खरंच देव आपली परीक्षा पाहतोय. खूप मोठ्या आशेने एखादा एक चित्रपट बनवावा, आणि तो चित्रपट पाहायला चित्रपटगृहात एकही प्रेक्षक नसावा. अशी अवस्था झाली आहे माझी. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मी आहे ना तुमच्या पाठीशी. तुझाच एक आधार. एखादं वादळ यावं आणि त्या महाभयंकर प्रलयामध्ये सगळी उद्ध्वस्त होऊन जावं, आणि राहावं फक्त पालापाचोळा. असं माझं झालंय. आता माझ्या शरीरात प्राण उरलेला नाही. अशा वादळाला तोंड देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये राहिलं नाही. आता मी कुठून कुठलाय? वडील भावांना वेगळं टाकण्याची देव आम्हाला शिक्षा देत आहे.
येऊ का घरात? येऊ का घरात? बरोबर आहे आपलं. आपल्या हक्काच्या घरात तुला आता परवानगी लागते. त्याची गरज बसू लागली आता. ये, खूप दिवसांनी आलास. तब्येत कशी आहे तुझी? आहे, अजूनपर्यंत तरी जिवंत आहे. डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर काय म्हणतात? किडन्या बदलल्या नाही तर मरून जाईल म्हणतात. दुसरं काय म्हणणार? असं काय बोलतो? औषधाला बरं होईल तू. कुणालाही माझी काळजी लागली. तू माझा जीवाभावाचा मित्र ना. आज इतक्या दिवसांनी माझी आठवण झाली आणि माझी विचारपूस करायला आला. पण मला वाटतं तू दुसरं काहीतरी कामासाठी आलाय. होय, तसं म्हटलं तर कामासाठी चालू आहे आणि काम पण तसं महत्वाचं आहे. मी नाही समजलो. हा सरकारी स्टॅम्प पेपर आणलाय. स्टॅम्प पेपर? कसला? कशासाठी? घर नावावर देऊ. संमती पत्र लिहून घ्यायला तुझ्याकडे. संमती पत्र? कशासाठी पण ते? मला तुझा हे घर विकण्यासाठी तुझी संमती हवी आहे. काय? हे घर तू माझ्याकडे गाण टाकलं आहे आणि त्यात तू नेहमी आधारी असतोय. या भयंकर आजारातून तुझं काही बरं वाईट झालं तर माझे पैसे द्यायला कोण येणार? वाकर. होय अमोल, तुझं बरं वाईट झालं तर माझे पैसे द्यायला कोणी पुढे येणार नाही. हा व्यवहाराचा भाग आहे. दोस्ती आणि व्यवहार. दोस्ती व्यवहारात आणायचं नाही. तुला म्हणायचं तरी काय? या घराची कागदपत्रे माझ्याकडे आहेत आणि हे घर तू माझ्याकडे गाण टाकला आहे आणि तू आणि अचानक तुझा अंत झाला तर? वाकर, कशाला माझ्या मरणाची वाट पाहतो? मी जगावं असं तुला वाटत नाही का? घर फिरलं की घराचे सुद्धा वासे फिरतात. ते म्हणतात ते बरोबर. मी मेलो तर तुझे पैसे कोण देणार? वाईट दिवस आले की ढासळलेल्या घराचे विटा सुद्धा कोणी सोडत नाही. तुझ्यासारखे. तुला काय सांगायचं आहे ते लवकर सांग. मनात काय ठेवू नकोस. या सरकारी स्टॅम्प पेपरवर सर्व काही लिहिलं आहे. तू हे घर माझ्याकडे गाण टाकलं. तुझ्या मरणानंतर हे घर मला विकण्यासाठी तुझी संमती हवी आहे असं लिहिलं आहे या पेपर मध्ये. फक्त तू या पेपरवर सही कर, नाही तर तुझी कंपनी आत दिवाळखोरीत निघाली आहे. बँकेचे हप्ते थकल्यामुळे बँक कधीही जप्ती आणू शकते तुझ्या कंपनीवर. मग माझे पैसे मिळण्यासाठी हा एकच मार्ग आहे मला. वाकर, तू माझा मित्र म्हणतोस आणि माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतोस. मी कुठल्या प्रसंगातून जात आहे याचा थोडा तरी विचार कर. तुझी परिस्थिती पाहूनच हे संमती पत्र लिहून घेत आहे. ते शक्य नाही दिवाकर. हे घर घशात घालण्याचे विचार सोडून दे. अण्णाच्या नावावर हे घर आहे. दादाने तरी हे घर घाण टाकले असले तरी अण्णाच्या संमतीशिवाय हे घर कुणालाही विकता येणार नाही. तू मित्र आहेस की हैवान आहेस? स्वतःला मित्र म्हणतोस आणि मित्राच्या केसाने मित्राचाच गळा कापतोस. तुला काय वाटलं दादा आणि वहिनी वेगळी राहतात म्हणून आमचे नाते संपले? अरे आम्ही पार्टीला पाठ लावून आलेले सख्खे भाऊ आहोत. तुला काय वाटलं? अमोल आता कमजोर झालाय, दुबळा झालाय, थकलायस. अशा परिस्थितीत आपण त्याच्यावर वार केला तर हमखास विजयी होऊ, पण ते शक्य नाही दिवाकर.
हे दादा संकट किती संकटे दादावर आले असले तरी अशा परिस्थितीत आपण दादाला एकटे पडू देणार नाही. दादा वहिनीच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत. दिवाकर भाऊजी, आम्हाला थोडा अवधी द्या. अमोल एकदा आजारातून बरे झाले ना की तुमची सर्व रक्कम आम्ही परत करू. फक्त एकदा बरं होऊ दे त्यांना. आणि बरं नाही झालं तर दिवाकर, तोंड सांभाळून बोलत जा. तू माझ्या भावाबद्दल काही बोलत जाशील आणि ते मी चुपचाप ऐकून घेईल असं जर तुला वाटत असेल तर ती तुझी चुकीची कल्पना आहे. तुझ्या अशा बोलण्याने दादा त्रास होत असून सुद्धा तू त्याच्या जखमेवर मीठ टाकायचे काम करतोय. तू माणूस नाही, गिधाड आहे, गिधाड. माणसाच्या कुजलेल्या शरीराच्या फाटशा पडायला पहाडीच्या कपारीतून लपून बसलेले गिधाड आहे, गिधाड. तुझ्यासारखी नीच वृत्तीची लोक अपघातात मरण पावलेल्या रक्तबंबाळ प्रेताच्या खिशातून सुद्धा पैसे लुटायला कमी करणार नाही. अगदी बरोबर बोलला असतो. काही म्हण, मला गिधाड म्हण, लुटेरा म्हण, काही म्हण, मी या सगळ्या गोष्टी मानत नाही. मी मागतो तो फक्त पैसा, पैसा. तुझा भाऊ मरणाच्या अवस्थेत आहे म्हणून मी कशाला चिंता करू, मी कशाला त्याचा विचार करू. तुझ्या भावाने तुमचा विचार केला का? स्वतःच्या सुखासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळे राहिला ना तो. केलं का तुमचा विचार? केलं का त्या म्हाताऱ्या बाबाचा विचार? कारण त्याला मोठं व्हायचं होतं, भरपूर पैसा कमवायचं होतं. तुमची आज कधी नको होती त्याला. प्रत्येकाला स्वार्थ असतोय आणि तो मलाही आहे. तुमच्या भावाची प्रकृती नाजूक आहे म्हणून मला माझे पैसे सोडून चालणार नाही. ठीक आहे, मग तू जाऊ शकतोस. नाही ते सहमती पत्रावर सही. जा, तुला कुठे जायचे ते जा. पोलिसात जा, कोर्टात जा. कायद्याने तुला जे जे करायचे आहे ते कर. आणि पुन्हा या घरात पाऊल टाकायचं धाडस करू नको. आमच्या भावाला सांभाळून घेण्यात आम्ही समर्थ आहोत. चल जा आता. अरे वा, आज बरीच भावाची बाजू घेतो. जेव्हा भावाला पैसा लागत होता तेव्हा कुठे होता तू बुराळ घातले होतीस त्याला. कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत ठेवलं नव्हतंच त्याला. तुझ्या दादाने कर्जबाजारी झाला. जाहिरातीच्या नावाखाली लाखो रुपये कर्ज घेण्यासाठी भाग पडला तू त्याला. हा माझा व्यवहाराचा प्रश्न आहे. जा आता. एक क्षणभर इकडे थांबू नको. ठीक आहे, येतो मी लवकर. या घरावर जप्तीची नोटीस घेऊन. जा आता. रवी भाऊजी, आपल्यावर अशी संकटावर संकटे काय येतात. अगदी भयानक, बेसू, अकराळ विकराळ, सापाने संतापून फणा काढावा की वेदनादायी संकटे काय येतात. आणि संध्याकाळ झाल्यानंतर आपल्या वाटा गुंडाळाव्या. तशीच या संकटाने आम्हाला चहूबाजूने गुंडाळले आहे. भयानक काळोखाच्या वाढलेली ही भूते रात्रीच काय उजेडा सुद्धा भयानक दिसतात. राधा, आपण चारी बाजूने घेरलो गेलो. आता मदत मागायची तर कुणाकडे आणि कशी मागायची? आम्ही या निराशेच्या चिखल्याच्या गोठवल्यात
आपण खोल पार पडून गेलो. जीवदान तरी आता कोणाकडे मागायचं? आपण आपल्या कर्माचे भोग आम्हालाच भोगावे लागणार आहे. आपण आमच्या जन्मदात्या बापाचा विचार केला नाही, त्यांच्या जगण्याचा विचार केला नाही. क्रूर कसे बनलो आपण. आता या छप्पर नसलेल्या घराने आकाशाकडे मायेची आणि छायेची आशा कशी तरी ठेवावी. या कौटुंबिक संघर्षातून निर्माण झालेले हे नाते आज नेऊन ठेवेल कुणास ठाऊक. आपले चुकले हे जरी मान्य असले तरी त्यासाठी एवढी कठोर शिक्षा. दादा आपल्याला एक गोष्ट करता येईल. कोणती? त्यातून आपण दोघी जण सुटका होऊ शकतो. सांगा सांगा रे लवकर. कोणती गोष्ट? काय करायचं? आत्महत्या. आपण दोघांनी आत्महत्या करायची. काय बोलतोयस तू हे? येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याऐवजी आपण आत्महत्येचा विचार का करतो आहोत? अरे अमोल अशाने ही संकटे संपणार आहे थोडीच. या जगातून आपण नाहीसे झालो की ना कुठले संकट राहणार नाही. होय 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 आता हा एकच मार्ग आहे आणि हाच मार्ग या घडीला योग्य. मी कुठून तरी विष मिळवतो. आपण दोघे जण विष घेऊया. तर हा अमोल आता मेल्यातच जमा आहे. आता फक्त उरले आहेत त्या या आवेशाची लुटी लक्तरे. ही लक्तरे आता फार विस्कटून गेलेली आहेत. चिंगड्या झाल्या आहेत त्याचे. अमोल हे बघा एवढा खचून सांगू नका तुम्ही. नसतो का कंपनी बुडाली तरीही कसलो नसतो. पण हा माझा भयंकर आजार मलाच मागे ओढतोय. मी आता फार थकलोय ग. मी कुणाला काहीच देऊ शकत नाही. धर अण्णाला आहे आणि धर तुला आहे. मला तुमच्याकडून काही नको अमोल. काही नको. तुम्ही धीर सोडू नका. मी आहे ना तुमच्या पाठीशी. मी सगळं काही सांभाळून घेईन. अगदी तुम्हाला सुद्धा. हे बघा अमोल पैशांची व्यवस्था झाली ना की आपल्याला कुणाची तरी किडनी मिळवता येईल. एवढे पैसे कुठून आणणार? कोण देणार आम्हाला किडनी? मी देणार. मी देणार तुला किडनी. ना तुम्ही? होय मी माझी एक किडनी तुला दान करणार. अण्णा? होय अण्णा तुम्ही किडनी देणार? हे कसे शक्य आहे? रवी बाहेर आहे. अण्णा काय म्हणतात ते बघ. या वयात अण्णा किडनी दान करायला निघाले. पण हे कसं शक्य आहे अण्णा? का शक्य नाही? सर्व काही शक्य आहे. वेल कितीही वाढली तरी मातीचा आधार सोडत नाही. अण्णा प्रश्न दादाला किडनी देण्याचा नाही. प्रश्न हा आहे या वयात एवढे मोठे ऑपरेशन झेपणार नाही का तुम्हाला? तुला कोणी सांगितलं मला झेपणार नाही म्हणून? गेला आठवडाभर मी डॉक्टरच्या संपर्कात आहे. माझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट झाल्या आहेत. रिपोर्ट सुद्धा ओके आले आहेत आणि मी किडनी द्यायला काही हरकत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मी एका किडनीवर अजून कितीतरी दिवस जगू शकतो. बाबाजी, पण अण्णा या वयात अरे काय करायचं रे मला आणखी जगून. गेला महिनाभर मी अमोलची तडफड बघत आहे. माझ्यानं बघवत नाही रे. त्याला माझ्या डोळ्यात देखत मरताना मी बघू शकत नाही. काही झालं तरी तो माझ्या रक्ता मांसाचा तुकडा आहे. तुम्ही जेव्हा बाप व्हाल तेव्हाच कळेल तुम्हाला मुलाबद्दलची तळमळ काय असते ते. माझे शरीर जर कुणाच्या तरी कामी येत असेल तर या वयात सुद्धा मला आनंदच आहे. चंद्र स्वतःचा कलंक स्वतःकडे ठेवून आपल्या चांदण्यात साऱ्या दुनियेला वाटत असतो. या वयात तुमचा जीव धोक्यात घालून मला माझा जीव वाचवायचा नाही. तुम्ही या घरासाठी खूप केलंय. म्हातारपणात माझ्याकडून तुम्हाला हा त्रास नको. वेगळं राहून एकदम मूर्खपणा केला मी. त्याचाच प्रायश्चित भोगतो मी. तुम्ही आता माझ्यासाठी आणखी काही करू. तुमचं आयुष्य तुम्ही संकटात टाकू नका. चंदन जेव्हा साणीवर झिजत ना तेव्हाच त्याचा सुगंध लोकांना कळत असतो. आणि माणसाचं जीवन सुद्धा झिजण्यासाठीच आहे रे. ते सांगून तुम्हाला कळायचं नाही. बाबाजी, बाबाजी, आमच्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. पण तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी. सुनबाई, अमोल माझा मुलगा नाही का? आई वडिलांना सगळी मुलं सारखीच असतात सुनबाई, सारखीच असतात. त्यात तुम्ही आणि आम्ही कुठं आलो? आपण सर्व एकत्रच आहोत. बाबाजी, अण्णा, तुम्ही माझे एक ऐकणार का? काय? आज तुमचे वय होत चालले आहे. या वयात एवढे मोठे ऑपरेशन तुम्हाला झेपणार नाही हे सत्य आहे. तुमच्या किडनीमुळे दादाला पुनर्जन्म मिळेल हे नक्की. पण तुमची प्रकृती तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून मी ठरवलं दादाला किडनी मी देणार. काय? हो दादा, किडनी मी देणार. तुम्ही वेगळे गेलात आणि तुमचा मला खूप राग यायचा. वाटायचं दादा आपली कर्माची फळं बघतो. नंतर विचार केला शेवटी आपण सख्खे भाऊच ना. अण्णा, मी तरुण आहे. मी एका किडनीवर जगू शकतो. पण काही झालं तरी दादाला वाचवायला पाहिजे. श्री बाप काय मला माझ्याकडून तू खूप दुखावला गेलायस. याचा आज मला पश्चाताप होतोय. एकत्र राहण्यास काय असतं ना हे खऱ्या अर्थाने मला आज कळतंय. माफी कसली मागतायस वहिनी? अगं तू आईच्या जागी आहेस. काही झालं तरी आपण एकाच आई बाबाची लेकरं आहोत. रवी, अण्णा, अण्णा, एका अर्थाने श्री म्हणतो तर बरोबर आहे. तुम्हाला या वयात हे झेपणार नाही. भावाबद्दलचे तुमचे प्रेम कळते रे मला. पण तुम्ही माझा विचार करू नका. श्री एक किडनी देऊन संपूर्ण आयुष्य अधू म्हणून जगण्यापेक्षा हा म्हातारा मेला तरी काही हरकत नाही. आता तुम्ही कोणीही काहीही बोलायचं नाही. मी माझा निर्णय पक्का केलाय. आता मला कुणीही परावृत्त करू नका. मी जगाचा पूर्ण अनुभव घेतलेला आहे. तुम्ही तर नुकतेच सुरवंट्यातून बाहेर पडलेले फुलपाखरू आहेत. माझा विचार करणं सोडून द्या. आणि हा, डॉक्टरांनी सांगितलंय की ऑपरेशन लवकरात लवकर व्हायला पाहिजे म्हणून. चुकलो मी. माफ करा मला.
वेडा आहेस का रे तू? वेडा आहेस? माफी कसली मागतोस? सुनबाई, अमोलला घरात घेऊन जा. कसलाही विचार करू नका आणि रात्री शांतपणे झोपा. हो बाबाजी, चला. अण्णाचं मन किती मोठं आहे ते. आपण खूप चूक केली असं वाटत नाही तुला? अमोल, हप्ता वाटून काय फायदा? पैशाच्या हव्यासेपोटी, श्रीमंतीच्या लालसेपोटी आम्ही त्या श्रीमंतीच्या मागे धावलो होतो. आपण मागचा पुढचा विचार काहीच केला नाही आणि आज 30 लोक आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. दादा, नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की ना हवी असणारी माणसं दूर जातात, तोडावी लागतात. आणि कुठल्याही नात्याला तुटण्यापेक्षा माफी मागून नाती जोडलेली बरी नाही का? आपण सर्वांची माफी मागूया. होय अमोल, आपण सगळ्यांची माफी मागू. चला ना, विचार करू नका तुम्ही. चला बरं. उमेश राणे किन्नर त्याने अण्णाचा पाठ चांगला केल्याबद्दल 500 रुपये बक्षीस दिलेले आहे. त्याने घेऊन जाणे. रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे. संपूर्ण नाटक बघूनच जाण्याची ही नम्र विनंती. तोपर्यंत कोणीही जाऊ नये. धन्यवाद. राणे किन्नर याने 1000 रुपये बक्षीस दिले आहे. त्याने घेऊन जाणे. आज जरा लवकरच उठला. लवकर उठलो म्हणण्यापेक्षा रात्री झोपच नाही लागली रे. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
काय अण्णा, आज लवकर उठलात? काही घाबरू नकोस बाळ. उद्या अमोलचं ऑपरेशन आहे ना, सगळं काही व्यवस्थित आहे. तू काही घाबरू नको. आणि तुमचे सुद्धा. हो अण्णा, सगळं व्यवस्थित होईल ना? हो रे, तू काही काळजी करू नको. माझे सगळे रिपोर्ट ओके आले आहेत. आता गेलं की कापतील ते मला. माझं काही झालं तरी चालेल, पण तुझा दादा वाचला पाहिजे. रवी, आता मला लवकर जायला हवं. माझे स्वेटर आणि माझे मॉफलर आण बघू. हे काय अण्णा? श्री दवाखान्यातच आहे ना? हो. दादाजवळ कोणी नको का? अरे, श्री एकटाच गेले 4-5 दिवस दवाखान्यात असतो. तू जरा दादाजवळ थांबला असतास तर तेवढा स्त्रीला आराम मिळाला असता, नाही का? त्याला किती वेळा सांगितलं घरी जा म्हणून, पण तो ऐकतच नाही. दादाजवळ थांबतो म्हणून सांगतो. असंच एकमेकावर प्रेम करत ठेवा. आपण एकत्र असलो तर कुणीही काही करू शकणार नाही. तिन्ही भावांचे 3-13 कसे वाचतील हेच लोकांना बघायचं असतं. टाळ्या वाजवायला तयारच असतात ते. कर्तृत्वान व्यक्तीचा पराक्रम बघायला त्यांना वेळ नसतो, पण त्याचं चाक कधी जमिनीत रुततात त्याचीच वाट बघतात ते. रवी, एक मात्र लक्षात ठेव, उद्या ऑपरेशन करताना माझं काही बरं वाईट झालं अण्णा, घाबरू नको. तसं काही होणार नाही. आणि समजा तसं जर झालंच तर या घराची सर्व जबाबदारी तुमच्या दोघा भावावर आहे. सुधाला आजपर्यंत यातलं काहीच कळू दिलं नाही. तिचं शिक्षण पूर्ण झालं की दत्ताच्या ओळखीनं तिला कुठेतरी नोकरी बघा. अमोल वेगळा राहिला तरी तो आपलाच भाऊ आहे. त्या दोघांना त्रास देऊ नका. आणि वहिनीशी कारण नसताना चिडचिड करू नका. आणि हा महत्वाचे म्हणजे दत्ताकडे परत परत पैसे मागू नका. अण्णा, तुम्ही हे मला आताच का सांगतात? कारण मी आज या घरातून बाहेर निघतो आहे. पुन्हा परत या घरात येईलच हे काही सांगता येत नाही. माझ्या नंतर या घराचा बाजार होऊ देऊ नका. अण्णा, तुम्ही आम्हाला हवे आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. तुमच्या शिवाय या घराला घरपण नाही. आजपर्यंत तुमच्या शीतल छायेत आम्ही बिनधास्त वावरलो आणि ती छाया नाही झाली अशी म्हणजे तर या रखरखत्या उन्हात आपण करपून जाऊ अण्णा, करपून जाऊ. मला काही होणार नाही. या दुनियेत हजारो मुले आई बापा विना जगतात. मला काही होणार नाही. या दुनियेत हजारो मुले आई बापा विना जगतात. त्याने काय आई बाप नाही म्हणून जगणं सोडून दिलं? माझ्या आधाराच्या कुबडीशिवाय तुम्ही जगायला शिकलं पाहिजे. अरे कासव आपल्या पिल्लांना कुठं पोहायला शिकवतं? कुठल्या तरी मातीच्या खड्ड्यात अंडी घालून निघून जात. त्या पिल्लांना कोण जगायला शिकवतं, कोण पोहायला शिकवतं? चल, उशीर होतोय मला.
पुन्हा जर मी जिवंत ह्या घरात आलो तर या विषयावर आपण खूप बोलू. चल येतो मी. मी येतो अण्णा. अरे तू कशाला? तू इथंच थांब घरीच. मला काय हॉस्पिटल नवीन आहे? रिक्षानं जाईन मी. थांबा अण्णा, मी तुमची पिशवी आणतो. येतो मी पुरा येतो. परमेश्वरा, एकदा अण्णाचे आणि दादाचे ऑपरेशन यशस्वी होऊ दे. अण्णा, अमोल, दादा सगळे आम्हाला हवे आहे. कुठे गेला? सकाळी 6 वाजता ऑपरेशन होणार होते आणि आता 10 वाजायला आले तरी याचा पत्ता नाही. रवी, रवी, घात झाला. सगळे संपले रे. दादाचे ऑपरेशन यशस्वी झाले पण अण्णा आपल्याला सोडून गेले. काय म्हणजे? अण्णा? तरी मी सांगत होतो या वयात एवढे मोठे ऑपरेशन अण्णाला झेपणार नाही, पण अण्णाने कुणाचंच ऐकले नाही. पण हे कसं शक्य आहे? श्री, आपण दवाखान्यात जाऊ. अरे डॉक्टरच म्हणाले मला अमोल दादाचे ऑपरेशन यशस्वी झाले पण ज्याने किडनी दिली ती व्यक्ती मात्र मृत्यू झाली. हे काय झालं? काय झालं? अण्णा आपल्याला सोडून गेले रे. काय झालं? खूप उशीर केला दत्ता भाऊ. पण झालं काय? मला काहीच डाऊट नाही. अण्णा, तुमचा विठोबा हे जग सोडून निघून गेला. म्हणजे तुला काहीच माहित नाही? मला सगळं माहित आहे. मी आताच हॉस्पिटल मधून इथं येत आहे. अरे हा दत्ता असताना माझा विठोबा मरणारच कसा? म्हणजे? डॉक्टर तर म्हणाले किडनी देणारी व्यक्ती मृत्यू झाली म्हणून. तुझा बरोबर आहे श्री. ज्या व्यक्तीने किडनी दिली ती व्यक्ती मृत पावली, हे सत्य आहे. पण माझा विठोबा जिवंत आहे. हे पण कसं शक्य आहे? काय कोड्यात होतं? काय झालं ते लवकर सांग. किडनी देणारी व्यक्ती मरण पावली हे जरी सत्य असलं तरी किडनी अण्णाने दिलीच नाही. म्हणजे? अण्णा अण्णा जिवंत आहे. काय? अण्णा जिवंत आहे. अण्णा 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 जिवंत आहे. हो, हे सत्य आहे. तुम्ही लोक मला काही कळू देत नाही. जेव्हा मला हे मेडिकल दुकानदाराकडून कळलं तेव्हा मी लगेच सूत्रे हातात घेतली. मुंबईतल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये फोन केला. माझ्या ओळखीच्या मंत्र्यांना फोन केला. कुणी किडनी दान करणारे आहेत का याची चौकशी केली. आणि योगायोगाने मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये एक ऍक्सिडेंट झालेला पेशंट किडनी देण्याच्या तयारीत होता. पेशंटच्या नातेवाईकांना लगेच संपर्क केला. तिथे फक्त खेळ पैशाचा होता. पाण्यासारखा पैसा होता आणि किडनी मिळवली. काही तासातच किडनी इथं येऊन घेऊन येण्याची गरज होती, नाही तर किडनी डेथ झाली असती. इकडे हॉस्पिटलमध्ये अण्णाच्या ऑपरेशन साठी सगळी तयारी झाली होती. अण्णाला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले होते. भूल द्यायची तेवढीच बाकी होती. मेन हॉस्पिटलच्या डॉक्टरला फोन करून अण्णाचं ऑपरेशन थांबवलं. पण पुढचा प्रश्न बिकट होता.
2 तासात किडनी इथं घेऊन येणं गरजेचं होतं. मुंबईच्या हॉस्पिटलचा एक डॉक्टरचं पथक सोबत घेतलं आणि विमानाने किडनी घेऊन इथं आलो. 1 तासात. इथं फक्त पैशाचा खेळ चालतो. पैसा नसलेला माणूस मरून जातो ह्या देशात. पण अण्णा, विठोबा, विठोबा. अण्णा, अण्णा आले. आमचे अण्णा आले. विठोबा, मी तुला इतक्यात मागू देणार नाही. सगळं ठीक झालं बाळानं. सगळं ठीक झालं. अमोलचं ऑपरेशन यशस्वी झालं. मी त्याला पाहूनच आता इथं आलो आहे. दत्ता, हे सर्व तुझ्यामुळं झालं रे. ज्यांना कुणाला आभार मानायचे असतील तर या दत्ताचे आभार माना. बाबांजी, मला माफ करणार का तुम्ही? वेडी आहेस का तू? बाबांजी आता कशासही बंधन नको. आपण सगळेजण एकत्र राहूया. एकत्र राहण्याने काय होतं ना, हे मला आज समजलं. मसाला नाव दोरा. बाबांजी, नमस्कार. उठ सुनबाई, उठ. तुम्ही काय मला परके आहात का? विठोबा, तुला मी सहजासहजी मरू देणार नाही. दुबईच्या कंपनीचं उद्घाटन तुझ्याच हस्तेच करायचं आहे मला. आणि तुला संपूर्ण निरोप विमानाने फिरवायचंय मला. बस झालं रे आता. आता या म्हाताऱ्याला काही नको. आणखी एक आनंदाची बातमी सांगतो. अमोल दादाची संपूर्ण कंपनी आता मी चालवायला घेणार आहे. ते शक्य नाही. त्या कंपनीवर कर्ज आहे आणि माझे पैसे येणं बाकी आहे. जोपर्यंत माझा पैसा मला मिळत नाही तोपर्यंत कोणालाही कंपनी चालू करता येणार नाही किंवा विकता येणार नाही. मी कोर्टातून तसा स्टे ऑर्डर आणलाय. ही कंपनी मी विकत घेणार आहे. बँकेचे कर्ज मी फेडणार आहे. आता ती कंपनी मी पीव्ही मसाले नावाने चालू करणार आहे. पीव्ही मसाले म्हणजे पांडुरंग विठोबा मसाले. आणि माझे पैसे, तुझे पैसे बुडवायचे नाही. किती आहे ते? हे घे तुझे पैसे. घरात चालना ते. मला ठाऊक होता तू इथं टपकणारच म्हणून. आता काही तू जायला हरकत नाही दिवाकर. पण एक लक्षात ठेव दिवाकर, पैशासाठी कुणा गरीबाचा गळा कापू नको आणि पुन्हा या घरात पाऊल टाकू नको. जा, चालता हो. ठीक आहे. दत्ता भाऊजी, खरंच तुम्ही आमच्यासाठी एवढं का करता? अमोल दादा, मला फरक आहे का वहिनी? आता तुम्ही बघतच राहा अमोल दादाची कंपनी किती भरभराटीला आणतो ती. माफ करा मला, पण माफी मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आज तुमच्या सगळ्याकडे मी हात जोडून विनंती करतो, म्हणजे मागणी मागतो. तुम्ही नाही म्हणू नका. मी सुद्धा बरेच दिवस जाऊन भेटत होतो, तुम्हाला ते कळू दिलं नाही. आम्ही दोघं लग्न करायला तयार आहोत, फक्त तुमची संमती हवी. नालायक, संमती कसली मागतोस? आशीर्वाद माग, आशीर्वाद. भाऊ, आज आम्ही तुला नमस्कार.